नागदेवतेच्या चरणी श्रद्धा, गुंडेवाडीच्या मातीत जपली जाते संस्कृती. सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे गेल्या 90 वर्षांपासून नागपंचमीची परंपरा भक्तिभावाने जपली जाते आहे आणि हे कार्य अशोक केरुबाणी यांच्या हातून जोपासले जाते. श्रावणातील नागपंचमीच्या दिवशी यमुना नदीच्या पात्रातील मातीपासून नागोबाची मूर्ती तयार करून ती विविध फुलांनी सजवली जाते. त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढून गावातील नागोबा मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. नागदेवता ही केवळ श्रद्धेची प्रतिमा नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भारतीय संस्कृतीने दिलेली शिकवण आहे. सर्प हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो, त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने निसर्ग, शेती आणि जीवसृष्टीशी असलेले आपले नाते अधिक दृढ होते. नागोबाच्या पूजेतून भीतीवर श्रद्धेचा आणि भेदभावावर माणुसकीचा विजय दिसून येतो. गुंडेवाडीतील या उत्सवात गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन नागदेवतेची पूजा करतात. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक विधी न राहता गावाच्या एकजुटीचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला आहे. 90 वर्षांची ही परंपरा, हीच नागदेवतेच्या चरणी प्रार्थना. सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक मासाळ.